शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। शेअर मार्केटमधील पैसे मिळणार। अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षापासून सीस्पे आणि इन्फिनिटी बीकॉन आणि विविध नावाने काही शेअर्स मार्केटिंगमध्ये काही कंपन्या कार्यरत आहेत। यामध्ये गैरव्यवहार झाल्याची चर्चा होताना दिसत आहे, परंतु याबाबत कंपनी व ग्राहक काय म्हणत आहेत याची माहिती देताना ईश्वर निमसे, प्रतिनिधी ईश्वर निमसे, अहिल्यानगर। सर्वांना नमस्कार, मी ईश्वर निमसे अहिल्यानगर येथून बोलतोय, दरेवाडीमधून। काही 3 वर्षापासून एक कंपनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। वेगवेगळ्या नावाने ती कार्यरत आहे। पहिल्यांदा सीस्पे या नावाने ती कार्यरत होती, त्यानंतर इन्फिनिटी बीकॉन या नावाने, त्याच्यानंतर LLP, वेगवेगळ्या नावाने ती आपल्या अहिल्यानगरमध्ये काम करत आहे। तर या कंपनीचं काम होतं की बरेचसे आर्मी रिटायर पर्सन असतील, या भागामधील सिव्हिल पर्सन असतील, यांचे काही मुद्दल त्यांनी CS मार्केटमध्ये गुंतवलेले होते आणि त्यामध्ये मी पण माझे काही मुद्दल गुंतवलेली होती। गेल्या 3 वर्षापासून पहिले जे 6-7 महिने आहेत, वर्षभर आहे, त्या रकमेच्या बदल्यात सगळ्यांना चांगला परतावा त्यांनी ज्या पद्धतीने कबूल केलं त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। परंतु आता गेल्या 3 महिन्यापासून ही कंपनी थोडीशी अडचणीत आलेली आहे आणि त्या अडचणीत आल्यानंतर बरेचसे लोक जे ग्रामीण भागातले आहेत, शहरी भागातले आहेत, बरेचसे रिटायर आर्मी पर्सन आहेत, ज्यांनी आयुष्यभर आर्मी देशासाठी सेवा केलेली आहे, त्यांनी मेहनतीचे पैसे त्यांनी त्यामध्ये गुंतवलेत। काही लोकांनी सोनं तारण करून गुंतवलेत, काही लोकांनी जमीन गहाण ठेवून गुंतवलेले, ज्यासाठी त्यांना चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने सगळ्यांनी पैसे गुंतवलेले आहेत। पण गेल्या 3 महिन्यापासून या कंपनीकडनं काहीच परतावा आलेला नाही आणि मध्यस्थी लोकांना याच्याविषयी काही माहीत नव्हतं। म्हणून आपण गेल्या महिन्यापासून प्रयत्न करत आहोत की सर्व लोकांना त्यांची मुद्दल कशी मिळेल यासाठी आपण दिनांक म्हणजे आजच आपण काही लोक त्यांच्या कंपनीतल्या काही सदस्यांना आणि काही संचालकांना फोन केला। त्यापैकी आपण त्यांचे सर्व्हिसवर असलेले नवनाथ आवताडे साहेब यांना आपण आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क केला। त्यांनी आपल्याला वेळ दिला। त्यांच्या माध्यमातून हे लक्षात आलं की ते सर्व लोकांची मुद्दल परत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, पण त्यांचं म्हणणं असं होतं की येत्या काही दिवसात, म्हणजे काही आठवड्यामध्ये, काही एखाद्या 2 महिन्यामध्ये ते मुद्दल त्यांची परत करतील आणि व्याजासाठी जी काही व्याजाची रक्कम थकीत आहे त्यांना 6 महिन्याचा वेळ लागणार आहे। तर मी सर्व सभासदांना, काही सदस्यांना ज्यांचे पैसे रक्कम आहे त्यांनी पॅनिक होऊन न होता काही काळ सिस्टीमला सपोर्ट करावा अशी मी त्यांना विनंती करेल। त्यानंतर जर आपल्याला काही त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आला तर पुढची दिशा आपण ठरवूया सगळे मिळून, परंतु तत्पर्यंत त्यांना प्रयत्न करू द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। मागील काही दिवसापासून इन्फिनिटी बीकॉन आणि ट्रेड्स या आपल्या संस्थेबद्दल उलटसुलट चर्चा मार्केटमध्ये चालू आहेत। काही अडचणीमुळे पेमेंट्स लेट झाले आहेत, त्यामुळे सभासदांमध्ये नैराश्याची भावना तयार झाली आहे। त्यातच काही विरोधक आणि काही समाजकंटक आपल्या संस्थेची बदनामी करण्यासाठी ॲक्टिव्ह झाले आहेत। येणकेने प्रकाराने संस्था बंद कशी पडता येईल यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत। वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत। पण तरीसुद्धा या परिस्थितीतून बाहेर पडून सर्व सभासदांचे पैसे परत देण्यासाठी सर्व मॅनेजमेंट टीम आणि सर्व डायरेक्टर्स प्रयत्नशील आहेत। पुढील काही आठवड्यामध्ये सर्व सभासदांची मूळ मुद्दल परत देण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर येत्या 6 महिन्यामध्ये सर्व सभासदांची मूळ रक्कम परत कशी जाईल याच्यावरती खूप चांगला पर्याय निघालेला आहे आणि त्याच्यावरतीच सगळेजण काम करत आहेत। स्वतः अगज मिश्रा सर आणि सर्व संचालक मंडळ त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे। तर या अडचणीच्या काळामध्ये सभासदांनी विचलित न होता, पॅनिक न होता आणि ज्यांचा आपल्या संस्थेबरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध नाही अशा लोकांचा कुठल्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता त्यांनी पूर्वीसारखाच विश्वास तसाच ठेवावा। कुठल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल
उचलू नये आणि कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय घेऊ नये, एवढीच मी सर्वांना विनंती करतोय. ही सिस्टम पूर्वपदावरती आणण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत. त्यासाठी कोर टीम पार्टनरचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. तरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, सर्वांनी संयम राखावा. थँक्यू, धन्यवाद. PG न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.